Hello, my dear students. So, summary of the last lecture, we have discussed about the measurement of length, measurement of mass, measurement of time, and now we will start the error analysis. In that point, we will see the accuracy, precision of instruments and errors in the measurements. In this lecture, we will study about only the errors. तर मित्रांनो आपण आता आजच्या या लेक्चर मध्ये काय फक्त आणि फक्त एरर पाहणार आहोत आणि याच्या पुढच्या लेक्चर मध्ये जे काही एररचे टाइप आहेत म्हणजे एरर अनालिसिस पर्टिक्युलर मेथड फॉर्म्युले वगैरे तर ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा जाणून घेऊयात आपण एरर बद्दल. व्हॉट इज मीन बाय एरर? एरर इज नथिंग बट द रिझल्ट ऑफ एव्हरी मेजरमेंट बाय एनी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कंटेन्स सम अनसर्टनिटी. दिस अनसर्टनिटी इज कॉल्ड एन एरर. म्हणजे जर तुम्हाला छोट्या शब्दात सांगायचं म्हणलं तर अनसर्टनिटीला काय म्हणायचं? एरर. म्हणजे काय? एखादी ट्रू व्हॅल्यू आहे म्हणजे काय? ट्रू व्हॅल्यू आहे आणि एखादी तुम्ही त्या ट्रू व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट केला आणि तुम्ही मेजर व्हॅल्यू केली तर त्या ट्रू व्हॅल्यू मधला आणि मेजर व्हॅल्यू मधला जो काही डिफरन्स येतो तो राहतो तुमचा एरर. दॅट इज नथिंग बट दी एरर. मग आता एरर म्हणजे काय? माणूस हा चुकीचा पुतळा आहे म्हणजे माणसाकडून चुका होत राहणार म्हणजे तुम्ही चुका करत राहा असं नाही तर चुकायचं नाही. तर हे याच्यामध्ये आपलं काय चुका होऊ द्यायच्या नाही. त्याच्यामुळे एरर जर आपण एरर कमी केले तर आपली जी अॅक्युरेसी आहे ती वाढते. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर अॅक्युरेसी वाढवायची असेल तर आपल्या जीवनातल्या अगोदर एरर कमी करायचे म्हणजे आपल्या चुका दुरुस्त करायच्या कमी करायच्या. तर आता अॅक्युरेसी परत आला पॉइंट. आता अॅक्युरेसी. व्हॉट इज मीन बाय अॅक्युरेसी? हाऊ क्लोज द मेजर्ड व्हॅल्यू इज टू द ट्रू व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी. म्हणजे काय? तर आता मी सांगितलं तुम्हाला एरर मध्ये काय सांगितलं की ट्रू व्हॅल्यू मधला आणि मेजर्ड व्हॅल्यू मधला जो काही फरक आहे त्याला काय म्हणायचं? एरर. आणि अॅक्युरेसी काय? तर जी ट्रू व्हॅल्यू आहे त्या ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास एकदम जवळची व्हॅल्यू जाते तर त्याला काय म्हणायचं? अॅक्युरेसी. म्हणजे समजा आपली ट्रू व्हॅल्यू जी आहे आपली ती आहे 5 आणि आपण मेजर केलेली व्हॅल्यू आहे 4.999. म्हणजे काय? आता इथं आपली अॅक्युरेसी किती आहे? प्लस और मायनस मध्ये लिहायचं 0.001. हा एरर पण सांगू शकतो आणि एवढी कमी म्हणजे काय त्याची एकदम अॅक्युरेट जवळपास मेजर्ड व्हॅल्यूच्या एकदम जवळ गेली व्हॅल्यू तर त्याला म्हणायचं त्याची अॅक्युरेसी. हाऊ मच इट इज अॅक्युरेट टू दी ट्रू व्हॅल्यू. तर ही झाली अॅक्युरेसी. मग प्रिसिशन. Precision is nothing but the what resolution or limit the quantity is measured. आता तुम्हाला जर अॅक्युरेसी मध्ये आणि प्रिसिशन मध्ये जर डिफरन्स जाणून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला एक साधं सरळ उदाहरण देतो. आपली स्केल आहे समजा आता 1 2 3 4 5 सेंटीमीटरची आपली स्केल आहे. तर प्रत्येक याच्यामध्ये काय 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तर आता या सेंटीमीटर स्केल वरती आपण कमीत कमी अंतर किती मोजू शकतो? तर किती आहे ते 1 mm. म्हणजे ही जी एक रेषा असते पहिली ते राहते 1 mm ची. तर याच्यामध्ये या ज्या 10 लाईन आहेत तर हे झालं आपल्या स्केलचं रिझोल्यूशन म्हणजे 10 mm. तर आता याची लिमिट पर्टिक्युलर शब्द काय? लिमिट. तर आता या सेंटीमीटर स्केलनं आपण कमी याची लिमिट काय? 1 mm. 1 mm ला किती लिस्ट काउंट काय याचा? 1 mm. म्हणजे 1 mm पेक्षा आपण कमी अंतर मोजू शकतो का याच्यामध्ये? नाही. तर हे याचं झालं रिझोल्यूशन किंवा लिमिट ऑफ द क्वांटिटी इज मेजर्ड. म्हणजे त्याचं प्रिसिशन म्हणजे किती झालं? 1 mm पर्यंत आपण त्याच्यामध्ये कमीत कमी अंतर मोजू शकतो तर ती त्याची झाली लिमिट. आणि 1 mm पेक्षा आपण त्याच्यामध्ये कमी अंतर मोजू शकत नाही म्हणजे 0.1 mm आपण मोजू शकतो का याच्यामध्ये? नाही मोजू शकत कारण याची लिमिटच किती आहे? 1 mm. तर आपण 0.1 mm त्याच्यामध्ये मेजर करू शकत नाही कारण याची लिमिट जी आहे ती आहे 1 mm. तर हे झालं या
आपण या छोट्याशा एक्झाम्पल वरून समजून घेतलं प्रेसिशन म्हणजे काय, व्हॉट रिझोल्युशन ऑर लिमिट द क्वांटिटी इज मेजर, म्हणजे त्या पर्टिक्युलर लिमिट पर्यंत आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू मेजर करू शकतो. आता आपण येऊया सिस्टमॅटिक एरर कडे. तर मित्रांनो सिस्टमॅटिक एरर्स, आता एरर्स मध्ये टाइप्स आहेत सिस्टमॅटिक एरर्स. that error is nothing but that tend to be in one direction either positive or negative. म्हणजे काय, या एरर टाइप मध्ये एकतर ते पॉझिटिव्ह डायरेक्शन न जाईल नाहीतर निगेटिव्ह डायरेक्शन, म्हणजे जो काही मेजर व्हॅल्यू मधला आणि ट्रू व्हॅल्यू मधला जो फरक आहे तर तो एकतर आयदर निगेटिव्ह येईल नाहीतर पॉझिटिव्ह येईल. तर तो झाला कोणता, सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर्स मध्ये 3 टाइप आहेत, इन्स्ट्रुमेंटल एरर, imperfection in experimental technique or procedure आणि पर्सनल एरर. तर मित्रांनो आता पहिला इन्स्ट्रुमेंटल एरर. आता इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की जे काही आपण मेजर करणार आहे त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट मध्ये काहीतरी एरर असणार आहे. तर अराइज फ्रॉम द एरर्स ड्यू टू द इम्परफेक्ट डिझाईन. म्हणजे काय, आता आपण एखादी कुठली गोष्ट खरेदी केली, कम्प्युटर खरेदी केलं, लॅपटॉप खरेदी केला किंवा एखादी गाडी जरी घेतली, तर आपण जर ते व्यवस्थित चालत नसेल तर आपण काय करतो, त्याला रिप्लेस करतो. का, तर त्याच्यामध्ये काहीतरी त्यांच्या डिझाईन मध्ये काहीतरी फॉल्ट झालेला असतो आणि त्या फॉल्ट मुळे आपण ते इम्परफेक्ट डिझाईन म्हणतो, कारण त्यांचं डिझाईन जे आहे ते परफेक्ट झालेलं नसतं, काहीतरी त्यांच्याकडून चूक झालेली असते. तर या चुकांमुळे इन्स्ट्रुमेंटल एरर तिथं तयार होतो. त्याच्यानंतर इम्परफेक्ट डिझाईन ऑर कॅलिब्रेशन ऑफ द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. तर हे झाला इन्स्ट्रुमेंटल एरर. आता नंतर इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक ऑर प्रोसिजर. आता हा जो पर्टिक्युलर एरर आहे तर हा ह्युमन एरर आहे. म्हणजे काय, ह्युमन एरर आहे का, तर ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट करतो तर तो एक्सपेरिमेंट करताना काही आपल्याकडून चुका होतात. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण ताप आल्यानंतर आपण काय करतो, आपलं टेम्परेचर मेजर करतो. तर काही वेळेस डॉक्टर काय करतात, आपल्या म्हणजे पेशंटच्या तोंडामध्ये थर्मामीटर दिलं जातं आणि टेम्परेचर चेक केलं जातं. तर काही वेळेस अंडर आर्म थर्मामीटर ठेवलं जातं आणि टेम्परेचर चेक केलं जातं. तर रिलेटेड टू माउथ, ज्यावेळेस आपण अंडर आर्म ठेवलं जातं तर त्यावेळेस पर्टिक्युलर त्या थर्मामीटर वरती बाहेरच्या हवेचा किंवा टेम्परेचरचा किंवा ह्युमिडिटीचा इफेक्ट पडतो, त्याच्यामुळे टेम्परेचर अनालिसिस मध्ये एरर निर्माण होतो. तर हा जो एरर होतो पर्टिक्युलर आपल्या प्रोसिजर मुळे, म्हणजे ड्यू टू द इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक ऑर प्रोसिजर, तर त्याला काय म्हणायचं, हा एरर इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक किंवा प्रोसिजर. आता पर्सनल एरर, परत आता हा आणि हा जवळपास सारखंच आहे, पण पर्सनल एरर मध्ये काय होतं, डिझाईन जे आहे इन्स्ट्रुमेंटचं जे डिझाईन आहे ते परफेक्ट राहतं, परंतु काय होतं, आपण आपल्या निष्काळजीपणामुळं त्याचं जे आपण जे ॲपॅरेटस आहे ते व्यवस्थित आपण जोडले नाही. एखादी पिन आहे तर पिन आपण लूज कॉन्टॅक्ट ठेवला, तर हे काय, हा झाला आपला पर्सनल एरर. म्हणजे काय, इट इज ड्यू टू दी आवर ह्युमन एरर. तर हे झाले याचे सिस्टमॅटिक एरर मधले टाइप. तर आता रॅन्डम एरर. रॅन्डम एरर्स म्हणजे काय, आपण एक्सपेरिमेंट करतो, म्हणजे काय, एखादी रिएक्शन चालू आहे, आपली रिएक्शन आपण काय केली की समजा 100 डिग्रीला 2 तासासाठी आपण रिएक्शन लावली, पण सडनली अर्ध्या तासानंतर 2 तासासाठी आपली अर्ध्या तासानंतर 2 मिनिटासाठी आपली लाईट गेली. म्हणजे काय, हा जो 2 मिनिटाचा जो टेम्परेचर जे त्याला भेटणार होतं कॉन्स्टंट ते कमी झालं. तर या सराउंडिंग मुळे जे टेम्परेचर कमी झालं नंतर, तर हा कशामुळे झाला, रॅन्डम एरर. म्हणजे काय, अनएक्सपेक्टेड फ्लक्च्युएशन इन आवर एक्सपेरिमेंट, दॅट इज नथिंग बट दी रॅन्डम एरर. तर आता याच्यानंतर लिस्ट काउंट एरर. लिस्ट काउंट म्हणजे काय, दी स्मॉलेस्ट व्हॅल्यू कॅन बी मेजर्ड बाय द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज लिस्ट काउंट. म्हणजे काय, मी तुम्हाला आता ॲक्युरेसी मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सेंटीमीटरच्या पट्टीचं म्हणजे काय, आपल्या जे स्केल आहे स्केलचं उदाहरण दिलं होतं की स्केलची लिस्ट काउंट काय 1 mm. म्हणजे काय, त्या स्केलनं पर्टिक्युलर कमीत कमी अंतर किती मोजू शकतो ते झाला त्या स्केलचा लिस्ट काउंट. म्हणजे कमीत कमी त्यानं जी मेजर व्हॅल्यू होती त्याला म्हणायचं लिस्ट काउंट. तर प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला हा लिस्ट काउंट असतो
वर्नियर कॅलिपरला 0.01, त्याच्यानंतर स्क्रू गेजला 0.001, आपल्या स्केलला 1 mm. तर हे काय याचे लिस्ट काउंट आहे. तर या पर्टिक्युलर लिस्ट काउंटला त्याचा एरर सुद्धा म्हणू शकतो, कारण ज्यावेळेस वर्नियर कॅलिपर आहे तर ती एक्झॅक्ट 0ला मॅच होते का, नाही होत, थोडासा एरर राहतो. तर त्याला काय म्हणायचं, लिस्ट काउंट एरर, म्हणजे तेवढ्या कमी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये एरर आहे. दॅट इज go to the accuracy level. But so thank you for watching this video.